हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. इकडे सकाळी आता स्कूल चालू झालेली आहे. पण पहिलाच दिवस होता दिवाळीच्या सुट्टीनंतर. पण फक्त आरूची स्कूल होती, दिशूची नव्हती. कारण त्यांना इलेक्शनमुळे सुट्टी काहीतरी टीचर लोकांना होतं. त्यामुळे त्यांची स्कूल नव्हती, फक्त आर्याची होती. मग तिचं सगळं आवरून वगैरे दिले आणि मग इकडं टिफिन बनवायचा होता मिस्टरांचा. आरूला डब्यात चकली आणि चिवडाच दिलेला, चपाती भाजी नव्हती. तर एकटीसाठीच मग मी काय उठलीच नाही लवकर. मग ती गेल्यानंतर सगळं नंतर मग मी डब्बा वगैरे बनवायला घेतला. तर इकडे आता पाणी गरम करत ठेवते पिण्यासाठी थोडं. नंतर चहा वगैरे जे डबा बनवायचा आहे मिस्टरांचा त्याची तयारी चालू करायची. तर बॅक टू रुटीन चालू झालेलं आहे आता. पण आधीमध्ये पण सुट्टी मिळत आहे मुलींना, कारण त्यांच्या टीचर लोकांचं काहीतरी इलेक्शनची ड्युटी आहे त्यांना. त्यामुळे कधी एक दिवस हिला सुट्टी असते, एक दिवस तिला सुट्टी, असं चालू आहे. नंतर स्पोर्ट्स वगैरे चालू होतील, नंतर गॅदरिंग वगैरे. मग असंच आता इथून पुढे चालू राहणार. कधी फुल डे, कधी हाफ डे. नंतर असं काही ना काहीतरी चालूच राहतं. तर आता इकडे चहा ठेवून घेते आणि नंतर चपातीचं पीठ वगैरे मळून नंतर भाजी बनवून घेणार आहे. तर आता जर असं रुटीन चालू झालेलं आहे बॅक टू, पण ते असं आधीमध्ये जर वेगळं जरा चेंज झालं तर मग खूप कंटाळा येतो. मग सकाळी लवकर उठायचा आणि थंडीसुद्धा खूप आहे इकडे. मग त्यामुळे काय होते, थंडीचं सकाळचं उठावं असं वाटतच नाही. असं थंड थंड एकदम शांत असं मस्त झोपावं असं वाटतं, पण उठावं लागतं. मिस्टरांचा डब्बा वगैरे असतो तरीच त्यामुळे. तर इकडे चहात अद्रक वगैरे चेचून टाकलेलं आहे आणि इकडे आता चपातीचं पीठ आहे ते मी मळायला घेतलेलं आहे. कालचा व्लॉग आला नाही, हाच टाकणार होती, पण काल सर्दी वगैरे झाली त्यामुळे जाम झालेला आहे, ताप वगैरे आलेला. तर मग तोच आज मी व्हिडिओ टाकत आहे. तर आज परत आर्याला सुट्टी आहे आणि दिशाला स्कूल आहे. असं चालू आहे आता आमच्या दारात. मला वाटते इलेक्शन होईपर्यंत असंच काही ना काहीतरी चालू होईल. नंतर मग त्यांचं स्पोर्ट्स वगैरे गॅदरिंग आणि ते हे ते काही ना काहीतरी चालूच राहील. मग जे रुटीन आहे ते सकाळचं मुलींचं कसं चेंज होत राहतं, कधी लवकर कधी लेट वगैरे असं. मग आता इकडे चपातीचं पीठ वगैरे सगळं आहे ते व्यवस्थित मळून असं घेते. तर इकडे चपातीचं पीठ मळून झालेलं आहे. आता भाजी बनवायची आहे. भेंडी मी रात्रीच धुवून वगैरे स्वच्छ ठेवली होती, झाकून ठेवली होती आणि ती चाळणी असते ना त्यात ठेवली होती आणि खाली कढई, म्हणजे कसं जर पाणी राहिलं तर ते निथळतं सुद्धा. तर इकडे मी आता पहिल्यांदा कांदा, टोमॅटो वगैरे ते चिरून घेते. गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅसवर कांदा, टोमॅटो भाजीपर्यंत भेंडी चिरून होते माझी आणि इकडे लसूण वगैरे फोडणीला टाकून घेते. एकदमच असं 4-5 भेंड्या चिरते ना, चिरतो आपण, त्यामुळे पटकन भेंडी पण चिरून होते. मी भेंडी वगैरे चिरून फ्रीजमध्ये काही ठेवत नाही. तर इकडं तेल टाकलेलं आहे, फक्त जिरं टाकणार आहे, मोहरी नाही. नंतर लसूण, कांदा, टोमॅटो वगैरे हे सगळं भाजेपर्यंत भेंडी आहे ती माझी चिरून होईल. आणि नंतर मग भेंडी पण लागलीच मग त्याच कढईत टाकली की मग ती थोडीशी तेलात अशी फ्राय, म्हणजे भाजूनसुद्धा निघते आणि चिकटसुद्धा होत नाही. छान होते भेंडी. तर इकडे भेंडी आहे ती मी अशा एकदम 4-5 5-6 अशा भेंड्या एकदम त्याचे देठ वगैरे काढून अशी चिरून घेते, म्हणजे पटकन होते भेंडी चिरून. अ, जास्त वेळ लागत नाही. तर इकडे ह्यांची अंघोळ वगैरे झालेली आहे. तर ह्यांना ॲपल आहे ते चिरून हवं होतं. तर मग त्यांना ॲपल वगैरे चिरून दिलेलं आहे. तर इकडे मी त्यांना ॲपल वगैरे चिरून देते. कसं आहे ना, सकाळचं जे रुटीन असतं ना तेच स्कूलचं तेच चांगलं. म्हणजे एकदाचं सगळं पटपट सगळी कामं होऊन जातात
नाहीतर एकाला सुट्टी एकाला स्कूल असं असलं तर खूप कंटाळा येतो. मग एकटीसाठी काय डबा, चपाती, भाजी वगैरे बनवायची म्हणून काहीतरी पोहे वगैरे नाश्ता असं बनवून देते कधीतरी मग. आणि मग असं जेवण करायचं नंतर जरा उशीर होतो. ते जरा लेट जातात 8:30 वाजेपर्यंत. मग 7 वाजता घेतलं करायला तरी होऊन जातं. 7, 7:30 वाजता. तर इकडं भेंडी वगैरे सुद्धा चिरून झालेली आहे. भाजी टाकलेली आहे फोडणीला. तर ती आधी मी अशी थोडीशी भाजून घेते. नंतर चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे, हळद थोडी टाकून झाकून ठेवायची. झाकून नाही ठेवली, अशीच ठेवली बारीक गॅसवर. थोडंसं पाण्याचा शिंपडा दिला तरीसुद्धा चांगली शिजते मस्त अशी. तर इकडं सगळं टाकलेलं आहे, हळद वगैरे सगळं मी भेंडीच्या भाजीमध्ये. तर इकडे सगळं आवरून घेते तोपर्यंत पीठ मळून झालेलं आहे. पीठसुद्धा चांगलं मस्त भिजतं बाकीचं आपण हे आवरेपर्यंत. मग चपात्यासुद्धा मऊसूद अशा छान होतात. तर अजूनसुद्धा कसं तरी म्हणजे सर्दीमुळे ना घशात असं खवखवतंय आणि काल तर खूप डोकं वगैरे असं दुखत होतं. आता कसं जे वातावरण आहे ते चेंज झालेलं आहे आणि आता थंडीचं जे आहे सुरू झालेलं आहे त्यामुळे जरासं सर्दी वगैरे झालेली आहे आणि त्यामुळे आणि एक गोष्ट म्हणजे माझ्या करंगळीला सुद्धा असं जी भिंत असते ना सिमेंट वगैरे लावतो आपण ती जराशी लागली त्यामुळं पण मला ताप आलेला आणि असं कणकणी वगैरे आलेली सारखी झालेली. तर त्यामुळे काल मी काही व्हिडिओज टाकला नाही. तर इकडे आता चपात्या आहेत. ते पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता चपात्या आहेत. तर फुल गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. इकडे तोपर्यंत तेलाचा हात लावून घेते चपातीच्या पिठाला. म्हणजे कसं एकसारखं चपातीचं पीठ आहे ते होऊन जातं. आता तवा गरम झाला की पटपट चपात्या होऊन जातात. मग त्यांच्यापुरत्या चपात्या आहेत त्या मी लाटून देणार. त्यांचा डब्बा भरून झाला की मग बाकीच्या राहिलेल्या आमच्यासाठी आम्ही चपात्या बनवून घेऊ. तर इकडं यांना चहा आणि चपाती खायला द्यायची आहे. तर ते आलेले आहेत. ते त्यांच्या हाताने आज चहा घेत आहेत. किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे. कधीतरी उशीर झाला तरी घेत नाहीत. पण आज ते चहा घेत आहेत स्वतःच्या हाताने ओतून. कधी म्हटलं ना घ्या तरी घेत नाहीत. नाही म्हणतात तूच दे. तरी आज घेतलेला आहे. जरा तब्येत बरी नसल्यामुळे की काय कुणास ठाऊक. तर आता मी इकडं चपात्या आहेत त्या लाटून घेते त्यांच्यासाठी. चहा चपाती दिली आणि त्यांच्या डब्यासाठी चपात्या बनवून झाल्या की राहिलेल्या चपात्या आहेत त्या मग आमच्यासाठी आम्ही बनवून घेऊ. तर इकडे पीठ छान भिजलं ना, चपात्यासुद्धा खूप छान आणि मऊसूत अशा दिवसभर म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा अशा मऊ राहतात चपात्या. अजिबात कडक होत नाहीत आणि छान राहतात. त्यासाठी गहू पण चांगला लागतो. गहू जर चांगला असेल ना, तर चांगल्या येतात चपात्या. तर त्यांना चहा चपाती बनवून दिलेली आहे. मस्तपैकी अशी गरम-गरम चहा चपाती. तर इकडे बाकीच्या चपात्या आहेत त्या बनवून घेते. एकदा चपाती भाजी झाली, की मग दिवसभर टेन्शन नसतं. मग फक्त भात आणि आमटी काहीतरी केली, की मग होऊन जातं दिवसात सकाळचं स्वयंपाक पटकन. आणि बाकीचं जे पुढची कामं आहेत ती मी तुमच्याशी शेअर केलेली नाहीत. कारण इथपर्यंतच थोडासा व्हिडिओ आहे तोच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. कारण त्या दिवशी पाणी गेलेलं मला माहीत नव्हतं आणि आम्हाला पाणी जेव्हा सोडलं त्यावेळी जास्त पाणी आलंच नव्हतं. थोडंसं झालेलं. त्यामुळं माझी कामं सगळी तशी राहिली होती. मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडं पाणी आलं होतं. मग त्यावेळेस सगळी बाकीची कामं म्हणजे कपडे वगैरे धुतलीच नाही तशीच ठेवली होती. मग भांडी वगैरे जे थोडे पाणी होतं त्याच्यातच मग मी धुवून टाकली होती भांडी वगैरे आहेत ती. आणि संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा अ, पाणीच नव्हतं. बहिणीकडून मग पाणी घेऊन आली होती. मग त्याच्यातच थोडंसं केलं होतं आणि मग जास्त पाणी जे नव्हतं, जे होतं त्याच्यातच सगळं ॲडजस्ट केलं. तर मग इकडे चपाती वगैरे झालेले आहे आणि भेंडीची भाजीसुद्धा जराशी बघितली तर शिजत आलेली आहे. थोडीशीच बाकी आहे शिजायची. तर इकडे चपात्यासुद्धा मस्त अशा
बनवून अशा मस्त फुगतात वगैरे पण छान. आणि इकडे झालेल्या आहेत चपात्या बनवून. भाजीसुद्धा शिजलेली आहे. तर बाकीच्याचं पीठ आहे ते तसंच मी ठेवते. मग ह्यांचा आधी डब्बा भरून देते आणि नंतर चपात्या आमच्यासाठी बनवून घेते. तर इकडे त्यांना थोडेसे बीट, काकडी आणि टोमॅटो आहे ते मी देणार आहे. तर ह्या डब्यातच थोडंसं दही होतं तर त्याच्यातच मी अ, काकडी आहे ती मी काल रात्रीचं त्याची साल आहे ती काढली होती. तर ती किसून देणार आहे. आणि काकडी आणि टोमॅटो आहे ते सुद्धा कापून देते. म्हणजे तेवढंच त्यांना म्हणजे रोज असं काही नेत नाहीत ते. पण कधीतरी त्यांना हवं असेल तर सांगतात. मग त्यावेळेस ते घेऊन जातात. तर इकडे मी ते दही होतं त्यातच थोडंसं सॉरी बीट आहे ते किसून दिलेलं आहे. आणि एक काकडी आणि एक टोमॅटोसुद्धा असा कापून दिलेला आहे. तर हे इकडे चपातीसुद्धा त्यांच्यापुरते झालेले आहेत 4. तर त्या पण थंड होत आहेत तोपर्यंत मी इकडे काकडी वगैरे सगळं चिरून वगैरे त्यांचा डबा भरून देते. तर इकडे त्यांचा डब्बा आहे ते मी भरून देत आहे. भेंडीची भाजी, काकडी, टोमॅटो आणि बीट आहे त्याचा एक डब्बा आणि चपात्या त्यांचा एक डब्बा, असं 2-3 डब्बे आहेत ते भरून देत आहे व्यवस्थित. तर इकडे काकडे वगैरे हे काही रोज नेत नाहीत, फक्त चपाती भाजीच घेऊन जातात. तरी पण कधीतरी देते मी त्यांना हवं असेल तर. तर इकडे सगळे त्यांचे डब्बा वगैरे पॅक करून दिला, ते गेलेले आहेत. तर आता सगळं जे काढलेलं ते सगळं व्यवस्थित ठेवते फ्रीजमध्ये. म्हणजे नंतर ज्या राहिलेल्या चपात्या आहेत त्या बनवून घेता येतील. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर छोटासाच व्हिडिओ आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय.